इचलकरंजी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर कमिटीच्या वतीने इचलकरंजी येथील IGM हॉस्पिटल पूर्ण ताकदीने चालवावे. सर्वच आजारावर त्या ठिकाणी उपचार झाले पाहिजेत. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करावी. या व अन्य मागण्यांसाठी माकपचे शहर सेक्रेटरी कॉम्रेड भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली IGMच्या वैद्यकीय अधिकारी यांना शिष्टमंडळ भेटले. रुग्णांना पुरेशा सेवा सुविधा न पुरवल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे यांनी दिला आहे. यावेळी झालेली चर्चा व हॉस्पिटलची सध्याची परिस्थिती याबाबत लाल बावटा चॅनलशी बोलताना कॉम्रेड भरमा कांबळे म्हणाले, नमस्कार, मी कॉम्रेड भरमा कांबळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा इचलकरंजी शहर सेक्रेटरी. आज आम्ही इचलकरंजी येथील IGM रुग्णालय येथील गैरसोयीबद्दल बोलणार आहे. परवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं शिष्टमंडळ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये गेलं होतं. रुग्णालयातल्या गैरसोयीबद्दल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष पोळ यांना आम्ही एक मागण्यांचं निवेदन दिलं. त्यामध्ये रुग्णालयामध्ये ताबडतोबीने एक MRI मशीन बसवलं पाहिजे. दुसरं, कॅथलॅबची सोय केली पाहिजे. आणि तिसरं, रुग्णालयामध्ये एक हृदयरोग डॉक्टरची ताबडतोब नेमणूक करायला पाहिजे. याबरोबरच रुग्णालयात पेशंट ऍडमिट होताना केस पेपरला फार वेळ लागतो. त्यामुळे केस पेपर 5 मिनिटात मिळाला पाहिजे. रुग्णालयामध्ये अस्वच्छतेचं प्रमाण जास्त आहे. संडास मुतारीची स्वच्छता वेळेवर केली जात नाही. पेशंटना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज कार्ड दिलं जात नाही. तर म्हणजे रुग्णालयामध्ये वर 1च्या डॉक्टरांची साधारणपणे 18 पद आहेत. मात्र आज फक्त 7 डॉक्टरवरती काम चालू आहे. 11 तज्ञ डॉक्टरांची पदं, वर 1 डॉक्टरांची पदं इथं भरलेली नाहीत. त्याचबरोबर वर्ग 2च्या डॉक्टरांची साधारणपणे 28 पदं आहेत. त्यापैकी बऱ्यापैकी 27 पदं भरलेली आहेत. मात्र त्याच्यात जास्तीत जास्त संख्या ही कंत्राटी डॉक्टरांची आहे. त्याच्यामुळं ते डॉक्टर कधी सोडून जाऊ शकतात. त्यामुळं आस्थापनानं कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक केली पाहिजे. तर म्हणजे इचलकरंजी मधलं जे IGM रुग्णालय आहे, या रुग्णालयामध्ये 300 बेड्स आहेत. मात्र आज फक्त 200 बेडना परवानगी दिलेली आहे. आणि 200 बेडला जरी परवानगी दिली असली तरी आज 200 बेडला जे 254 स्टाफ लागतो, तो आज फक्त 215 वरची त्या रुग्णालयाचं काम सुरू आहे. तर म्हणजे जिल्ह्यातलं दुसरं मोठं सरकारी रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी 200 जरी बेडचं रुग्णालय असलं तर काही काही वेळेला 200, 220, 225 पर्यंत पेशंट या ठिकाणी येतात. त्यामुळं या रुग्णालयाकडं वैद्यकीय अधीक्षकांनी, जिल्हा शल्य चिकित्सांनी आणि विशेषतः महाराष्ट्राचे काही आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी रुग्णालयाकडं खास वेळ दिला पाहिजे. त्या इथं अशा गैरसोयी असल्यामुळं बरेच पेशंट दररोज किमान 2-3 पेशंट हे सांगली किंवा कोल्हापूरला रेफर करावे लागतात. याबरोबरच रुग्णालयामधले डॉक्टर गोळ्या लिहून देतात. त्या सगळ्याच गोळ्या तिथे मिळत नाहीत. काही गोळ्या पेशंटना रुग्णांना पाठवून आणाव्या लागतात. या सगळ्या इथल्या गैरसोयी आहेत. काही वेळा म्हणजे रुग्णालयाला वर्षाला किमान
80 लाखाची औषधं लागतात. मात्र हे सगळे अनुदानाची रक्कम रुग्णालयाला मिळत नाही. त्यामुळे आस्थापना किमान 20-25 लाखाची औषधं उदार उसनवारी या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमधून त्यांना आणावे लागतात. त्यामुळं रुग्णालयाला वर्षाला जो काय 80 लाखाचा निधी लागतो, अनुदान लागतं, ते सुद्धा दिलं जात नाही. त्यामुळं इथे येणाऱ्या पेशंटची रुग्णांची हेळसांड होते. तर म्हणजे परवा आम्ही माहिती घेतली तर त्याच दिवशी कुत्रा चावल्यानंतर जे काय रेबीजचं इंजेक्शन द्यावं लागतं, ती औषधं सगळी संपलेली होती. इथले एक चांगले डॉक्टर्स आहेत, मात्र त्यांची पदोन्नती अन्य ठिकाणी बदली केलेली आहे. खरं म्हणजे ज्या दवाखान्यामध्ये ज्यांचं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असल्यानंतर पदोन्नती मिळाली, तर किमान त्याच ठिकाणी त्यांना ठेवलं तर अधिक चांगल्या पद्धतीची सुविधा इथल्या लोकांना मिळणं अपेक्षित आहे. आणि म्हणून इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर आहे. इथं यंत्रमागाचा धंदा मोठा आहे. या व्यवसायामध्ये कामगार 12 तास काम करतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आजाराचं प्रमाण प्रचंड आहे. इथं त्या दवाखान्यामध्ये कारखान्यामध्ये ही प्राथमिक आरोग्याची सुविधा नाही, संडास मुत्यारा नाही. त्यामुळं आणि त्यात मोठा सरकारी रुग्णालय असणारे जे IGM आहे, त्याच्यामध्ये जर समजा ही अशा असुविधा असतील तर इथल्या पेशंटनी, रुग्णांनी, कामगार, कष्टकरी कुठे जायचं? मग मोठं शहरामध्ये मोठं रुग्णालय असताना सुद्धा आम्हाला सांगली आणि कोल्हापुरात जावं लागतं. नाही तर मग पुन्हा खाजगी दवाखान्यामध्ये जायचं. त्याच्यामुळे कामगार, कष्टकऱ्यांची अत्यंत परवड होते. खाजगी दवाखाने म्हणजे सामान्य लोकांना परवडणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की या हॉस्पिटलमध्ये एक MRI मशीन असलं पाहिजे. आता कोल्हापूरच्या CPRS मध्ये 35 कोटीचं मशीन येते. तसं किमान तिथं असलेली जी काही MRI ची मशीन्स असतील जुनी, ती ताबडतोबीनं IGM हॉस्पिटलमध्ये जर बसवली तर ताबडतोबीनं इथल्या रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. कॅथलॅब या पदाचा इथं गरज आहे. ते जर असलं तर त्या संबंधी जे पेशंट असतील त्यांना त्याचा उपयोग होईल. आणि विशेष म्हणजे इथं कापसामध्ये काम करणारे कामगार आहेत. म्हणजे ते सर कापसाचे कण हृदयामध्ये नाकाद्वारे हृदयामध्ये जातात आणि कॅन्सर आणि हृदयासंबंधीचे आजार इथं प्रचंड होतात. त्यामुळं एक हृदयरोग डॉक्टरची सुद्धा ताबडतोबीनं इथं नेमायची गरज आहे. तर म्हणजे हे इचलकरंजीला कामगार कष्टकरी वर्गीय असल्यामुळं म्हणजे एकाही रुग्णाला बाहेरून गोळ्या आणाव्या लागणार नाहीत. त्याचबरोबर जर समजा तज्ज्ञ डॉक्टरचा जे 18 जागा वर्ग 1च्या आहेत त्या पूर्ण भरल्या तरी सुद्धा हे हॉस्पिटल, रुग्णालय अधिक चांगल्या पद्धतीने चालू शकतं. आणि त्याचा फायदा इथल्या सामान्य लोकांना जर मिळाला तरच खऱ्या अर्थानं हे सरकारी हॉस्पिटल आहे. इथं सगळ्या सोयी स्वस्त मिळतात, मोफत मिळतात आणि अधिक चांगल्या पद्धतीने मिळतात असं इथल्या नागरिकांना वाटायला पाहिजे. इचलकरंजी शहरामध्ये साधारणपणे 3.5 ते 4 लाख लोकसंख्या आहे. त्याचबरोबर शेजारी हातकणंगले, शिरोळ आणि सीमा भागातील लोक या दवाखान्यासाठी उपचारासाठी येत असतात. म्हणून आमची इथले वैद्यकीय अधीक्षक, कोल्हापूरचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि विशेषतः महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना आम्ही आवाहन करत आहोत, विनंती करीत आहोत. इथले ज्या सगळ्या गैरसोय आहेत त्या प्राधान्यानं दूर कराव्यात, अन्यथा आम्हाला या संबंधी आंदोलन करावं लागणार आहे. या शिष्टमंडळामध्ये आमच्या पक्षाचे नेते कॉम्रेड भाऊसाहेब कसबे, सदा मलाबादे, दत्ता माने, धनाजी जाधव, नूर मोहम्मद बेळकुडे, लक्ष्मण बच्चनट्टी, संजय टेके, जैनबी नदाब वगैरे कार्यकर्ते त्या शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते.